वन जमीन चराईसह इतर प्रलंबित मागण्यांकरिता धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने सुरत नागपूर महामार्गावरील महिर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। मेंढ्यांसह महिला व हजारो मेंढपाळ बांधव रास्ता रोको आंदोलन सहभागी झाले होते। जवळपास 1 तासाहून अधिक महामार्ग रोखून धरल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आंदोलनाची माहिती कळताच तहसीलदार, साखरे पोलीस व वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत आंदोलकांशी चर्चा करत 10 जुलैला व्यापक बैठक घेऊन समस्या सोडवण्याचं आश्वासन दिल्याने रास्ता रोको आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलं आहे। मात्र समस्या न सुटल्यास विधान भवनावर मेंढपाळांसह मोर्चा काढण्याचा इशारा धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश सरग यांनी प्रशासनाला दिला आहे। मेंढपाळ बांधवांना वन जमीन चराईसाठी द्या, मेंढपाळांवर दाखल झालेले खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे त्वरित मागे घ्या यांसह विविध प्रलंबित मागण्यांकरिता संघर्ष समितीच्या वतीने साक्री प्रशासनासह धुळ्याच्या वन विभागाला वारंवार निवेदन आंदोलन करूनही समस्या सुटत नसल्याने आक्रमक झालेल्या मेंढपाळ धनगर समाज बांधवांनी मेंढ्यांसह हजारोंच्या संख्येने एकत्र येत नागपूर सुरत महामार्गावरील महिर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले आहे। यावेळी मेंढपाळ धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पवन मराठे यांनी। समितीच्या वतीने सुरत बायपास महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे। आपल्यासोबत काही मेंढपाळ बांधव आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, आपली काय मागणी, आपण काय आंदोलन केलं आहे? धनगर समाज संघर्ष समिती धुळे जिल्हा अध्यक्ष रमेश भाऊ सरग व सर्व ठेलारी मेंढपाळ, सर्व गावातले कारभारी व सर्व आया बहिणी आज रस्त्यावर मेंढ्या घेऊन रस्त्यावर आलेल्या आहेत। यांचा मेन प्रश्न मेंढ्या चारण्यासाठी जे जंगल लागतं, जे वनजमीन लागती मेंढ्या चारण्यासाठी, जे पाण्यावर मेंढ्या जातात त्या ठिकाणी आदिवासींनी जमिनी काढल्या आणि वारंवार आम्ही फॉरेस्ट खात्याला सांगत असतो का आमच्या मेंढ्या चारायची जमीन काढू नका, पाण्यावर जाण्यासाठी रस्ते बंद करू नका, तरी सुद्धा मेंढपाळांवर खोट्या अॅट्रॉसिटी दाखल करायची 10-20 लोकांवर आणि मेंढपाळाला धमकावायचं, म्हणजे मेंढपाळ तिथं येणार नाही। पण मेंढपाळांनी जिद्द सोडली नाही। ही जमीन वल्लोपार्जी, ही जमीन आम्ही मेंढपाळांनी सांभाळली आणि ती त्यांच्याच हक्काची आहे। म्हणून शासनाला वेळोवेळी आम्ही कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, एपो असेल, यांना सर्वांना आम्ही निवेदन देत राहतो। यावर्षी सुद्धा आम्ही गेल्या 4-5 दिवसामध्ये आम्ही निवेदन दिलं मेंढपाळांनी आणि तिथं आम्ही इशारा दिला, जर 4-5 दिवसामध्ये मेंढपाळांच्या समस्या जर नाही सुटल्या तर आम्ही रस्त्यावर उतरू। पण आम्हाला शासनाने बेदखल केलं, तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, त्यांनी आमची दखल घेतली नाही। म्हणून आमच्या आया बहिणीसहित आम्ही, बाया पोरांसहित आम्ही जीवन मरणाचा प्रयत्न असल्यामुळे आम्ही रस्त्यावर मेंढ्या घेऊन उतरलोय। जोपर्यंत कलेक्टर आम्हाला लिखित देत नाही, मेंढपाळावरचे खोटे गुन्हे मागे होत नाही, तो शासन मेंढपाळांना जमीन भेटत नाही, तोपर्यंत आम्ही हा लढा सुरू राहणार आहे। इथून आम्ही उठणार नाही। दादा, या आंदोलनात किती गावामध्ये कमीत कमी साक्री तालुक्यामध्ये 28 मेंढपाळांचे गाव आहेत। तर 28 पैकी 22 गावांचा सहभाग इथं झालेला आहे। अजून काही लोक मेंढ्या घेऊन इकडे येत आहेत, म्हणून आम्ही रस्त्यावर बसलोय। आपण वेळोवेळी शासनाकडे तक्रार केलेली, आंदोलन केलंय, आज रास्ता रोको आंदोलन केलंय। आंदोलन करूनही आपल्या आंदोलन करून जर समस्या नाही सुटल्या तर ह्या मेंढ्या आम्ही शासनाच्या दरबारी घेऊन जाणार आहोत आणि शासनाला सांगू, या मेंढ्या तुम्ही सांभाळा आणि तुम्ही चारा। आमची सर्व बिडार मोर्चा घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसवर जाऊ। कलेक्टर ऑफिसला न्याय नाही भेटला तर आम्ही विधान भवनावर मोर्चा काढणार आहोत। जिल्हाधिकारी जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्र आंदोलकांनी घेतला आहे। कॅमेरा पर्सन पवन मराठे, माझा महाराष्ट्र। शिंदखेडाजवळील निमगुळ गावाजवळ असणाऱ्या बायपास रस्त्यावर गुजरात बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमध्ये दोन्ही वाहनांच्या चालकांसह 10 ते 12 प्रवासी जखमी झाले असून त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घडलेल्या घटनेमुळे घटनास्थळावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त प्रवाशांसह चालकांना दोंडाच्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। अपघातानंतर महामार्गावर वाहतूक खोळंबली होती। पोलीस प्रशासनासह स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा।
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी कागदपत्र काढण्यासाठी महिला वर्गांची तहसील कार्यालयात झुंबड बघावयास मिळाली आहे. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत योजनेसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या कागदपत्रांसाठी महिला भगिनीने तहसील कार्यालयासह इतर सेतू कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मात्र वारंवार सर्व्हर डाऊनमुळे महिला वर्गासह नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाने यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महिला भगिनींच्या सबलीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत 20 ते 65 वया गटापर्यंत महिलांना याचा लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ मिळावा याकरिता शहरातील महिला भगिनींनी तहसील कार्यालयासह टपाल कार्यालय, ई सेवा केंद्र, सेतू कार्यालय यांसह विविध ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला यांसह विविध कागदपत्र काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मात्र वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने कामात खोळंबा निर्माण झाला आहे. दिवसभर अनेक वेळा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे महिला वर्गांना तासनतास कागदपत्र काढण्यासाठी ताटकळत राहावे लागत आहे. त्यामुळे शासनाने यंत्रणेत सुधारणा करून साईट सहज सुलभ करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. माझं नाव प्रमिला प्रमोद पाटील आहे. मी 2 तासापासून इथे उभी आहे. नंबर व्यवस्थित लागतच नाही आहे. शासनाने जी स्कीम दिलेली आहे तर नंबर लागत नाही आहे लवकर. पाणी प्यायला पण नाही, काही नाही. इथे उन्हात उभं आहे आम्ही. तरी शासनाने आहे ना अजून एक महिलांसाठी स्पेशल खिडकी करायला पाहिजे, उघडं व्हायला पाहिजे आणि माणसांसाठी वेगळी खिडकी उघडायला पाहिजे. एवढं करायला पाहिजे मेहरबानी करून. म्हणजे नंबर कसा वेळेवर लागेल आणि कोणाला काही त्रास होणार नाही. आणि लाडकी बहीण योजना जी सुरू केलेली आहे याच्या संदर्भात अक्षरशः दिवसभर महिलांना थांबावं लागतं आहे. सकाळचे कामं सोडून दिवसभर थांबल्यानंतरून सर्वे चालू होत नाही. सर्व्हर डाऊन असल्यामुळे वेळोवेळी महिला वर्गांची तब्येत अक्षरशः खालावून राहिली. 2 ते 3 महिला आत्ता बी ॲडमिट करून आलो आम्ही. आणि शासनाने तात्काळ हे थांबावं आणि नुसतं आधार कार्डाच्या लिंकवर महिलांना त्यांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे टाकावे. कारण वेळोवेळी महिलांची जे सकाळपासून कामाची दैनंदिन परिस्थिती खालावून राहिली आणि तब्येती बी बिघडू राहिल्या महिलांच्या. कारण वातावरणाच्या हिशोबाने दिवसभर महिलांना थांबावं लागतं आहे. आणि त्या संदर्भात शासनाने निर्णय घ्यावा आणि सर्व जे डाऊन म्हणजे 2-2, 3-3 तास सर्व्हर चालू नाही होत आणि त्याच्यामुळे महिलांची पिळवणूक होती. याच्याकडे शासनाने लक्ष द्यावे. एक खिडकीवर जे योजनेची नोंदणी सुरू केलेली आहे याच्या संदर्भात 2 ते 3 खिडक्या बी अजून वाढवाव्या आणि ते मंडप किंवा पाण्याची व्यवस्था करावी जेणेकरून महिलांची कुठेतरी सुविधा होईल. आणि एका खिडकीवर एवढं पूर्ण धुळे शहर कव्हर होऊ शकत नाही. कारण इथे कमीत कमी 4 ते 5 खिडक्या सुरू केल्या आणि अधिकारी स्टॉप वाढवला तरच इथे या योजनेची लवकरात लवकर नोंदणी होईल. नाहीतर शासनाने जे सांगितलं आहे महिनाभरात तर वर्षभर बी लागला तरी पण इथे नोंदणी होऊ शकत नाही. कारण 30 दिवसाच्या आत धुळे शहराची संख्या कव्हर होऊ शकत नाही. ही शासनाला नम्र विनंती आमची आली की लवकरात लवकर यांनी खिडक्यांची एक व्यवस्था सोडून 5 व्यवस्था कराव्या अशी शासनाला आमच्याकडून नम्र विनंती. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. मागील वर्षी दुष्काळानंतर अतिवृष्टीमुळे खरीप व रब्बी हंगामातील पिके गमावल्यामुळे शेतकऱ्यांना विना अटी शर्ती संपूर्ण कर्जमाफी व चालू वर्षाचा पीक विमा देण्यात यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मागच्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी झाल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले होते. पीक विमा काढूनही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नाही. यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील काही भागात ढगफुटी व अतिवृष्टी झाल्यामुळे शेतामध्ये पाणी साचून शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्या भागात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी. तसेच शेतीसाठी लागणारे बियाणे मोठ्या प्रमाणात चढ्या दराने विकले जात आहे. त्यामुळे शासनाने याची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत बडक,
अमर फरताडे, महानगराध्यक्ष दीपक नांद्रे, सतीश पाटील, डॉक्टर अमोल बोरसे, सुधाकर ठाकरे, मनोज रुईकर यांच्यासह महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा नांद्रे आदी यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझं नाव प्रमोद बोरसे, संभाजी ब्रिगेड साखरी. 2023-24 यात जे पीक विमा आहे, जे नुकसान भरपाई आहे, जे पीक कर्ज लोकांनी पीक विमा काढलेला होता त्याच्यात काही 20-30% हा मिळालेला आहे. त्यापैकी हा 20% झालेला आहे. त्यापैकी 70-80% शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालाच नाही आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती काही पोहोचलेलीच नाही. ज्यांनी काढलेलं आहे त्यांचे काही ते अर्ज रिजेक्ट करण्यात आले. ते काय कारणास्तव कसे रिजेक्ट करण्यात आले ते काही माहिती नाही, पण त्यांना बी हा पीक विमा मिळावा अशी आमची संभाजी ब्रिगेडकडून मागणी आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे महानगरपालिकेच्या अन्यायकारक वाढीव घरपट्टीच्या विरोधात बॅनर झळकावत आमदार फारुख शाह यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे. अन्यायकारक वाढीव घरपट्टीच्या विरोधात आमदारांनी मागे देखील पाठपुरावा केला होता. मात्र पाठपुरावा करून देखील वाढीव घरपट्टी कमी न झाल्याने आमदारांनी पावसाळी अधिवेशनात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे. त्यांच्या आंदोलनाची बाजू मुख्यमंत्र्यांनी समजून घेत संबंधित यंत्रणेला फोन करून वाढीव घरपट्टीला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. वर्षापासून लढा देत आहोत. अरे पटीने वाढवून दिलेले 30 पट आता तब्बल 38,000 रुपये करून दिले. मोहितराव साहेबांनी अबे दे वीडियो निकालो, वीडियो निकालो. हे इकडे हे थोडं फाटी काय. हॅलो आला ना. हॅलो सर बोलणार आहे. जुन्या दरात हे कोचा धुळे महापालिकेचं टॅक्स लावलाय तो 30 पट. धुळे महापालिकेने ऐका तुमचा आवाज मला येतोय. अरे ऐका तुमचा आवाज येतो मला. हॅलो अरे धुळे महापालिकेने वाढीव घरपट्टी लावली 30 पट. 30 पट. हॅलो त्याला स्टे द्या. स्थगिती द्या. धुळे महापालिकेच्या कर आकारणीला घरपट्टी. रुपाली हा दोन्ही स्टे करा नंतर बोलून. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. नीट परीक्षा व पेपर फुटी संदर्भातील घोटाळेबाजांना कठोर शिक्षा करावी अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. देश पातळीवर वैद्यकीय परीक्षेत प्रवेश घेण्यासाठी होणाऱ्या नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. देशभरातील करोडो विद्यार्थी मेहनतीने संबंधित परीक्षेची तयारी करत असतात. अशा वेळी काही कोटी रुपयांसाठी पेपर फोडून घोटाळे केले जात असतील तर हे योग्य नाही. यामुळे करोडो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. डॉक्टर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून जीवापाड मेहनत करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकार खेळत आहे असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात या परीक्षेतील गैरप्रकार समोर आलेला आहे.
त्यामुळे ही परीक्षा सरकारने आपल्या आधिपत्याखाली घ्यायला हवी. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती प्रत्येक जिल्ह्यात राबवायला हवी. प्रशासनाचा यात हस्तक्षेप वाढला तर गैरप्रकार आटोक्यात येऊ शकतात. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी घोटाळा व गडबड झाल्याचे मान्य केले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये विविध भरती करताना पेपर फुटीचे प्रकरण समोर आले. जवळपास महाराष्ट्रामध्ये 72 भरती प्रक्रियेमध्ये पेपर फुटीचे प्रकरण झालेले आहे. हे धोकादायक आहे. वशिला बाजी लावून आडमार्गाने भरती कशी करता येईल याचा प्रयत्न चालू आहे. गुणवंत हुशार अभ्यासू विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, जोसेफ मलबारी, राजू डोमाडे, नंदू यलमामे, रामेश्वर साबरे, राजेंद्र सोलंकी, दीपक देवरे, सोनू गारू, डॉमिनिक मलबारी, भिका नेरकर, गोरख शर्मा, निखिल मोमया, डी पाटील, वाल्मिक मराठे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतामध्ये सर्वात चर्चेला जाणारा विषय नीट परीक्षा आहे. नीट परीक्षेचा पेपर फोडण्यात आला. नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा या ठिकाणी झालेला आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा मोठ्या प्रकारची पेपर फुटी आपल्या समोर आलेली आहे. या ठिकाणी एक मोठं रॅकेट महाराष्ट्रामध्ये काम करतंय. आपण जर पाहिलं तर भरती प्रक्रिया जवळपास 72 भरती प्रक्रियामध्ये पेपर फुटीचं प्रकरण समोर आले आहे. यामुळे जे लाखो विद्यार्थी, करोडो विद्यार्थी या ठिकाणी मनापासून अभ्यास करतायत, त्यांचं जीवन उद्ध्वस्त होण्याची वेळ या ठिकाणी आली. त्यांचं करिअर या ठिकाणी संपवण्याची वेळ या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या निमित्ताने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे संपूर्ण पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचं शिष्टमंडळ आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून नीट प्रक्रियेमध्ये ज्यांनी घोटाळा केलेला आहे, पेपर फुटीच्या संदर्भामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे मनपा प्रशासनाच्या वतीने थकबाकीदारांसंदर्भात मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीतून थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी जप्ती पथक नेमण्यात आले आहे. यात जप्ती पथक प्रमुख म्हणून जप्ती पथक वसुली अधीक्षक श्री जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्या मार्फत मनपा थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा पुन्हा सुरू करण्यात आला असून थकबाकीदार मालमत्ता करधारकांनी आपली थकबाकी भरावी अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सदरची कारवाई मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनात सदर कारवाई बाळापूर येथील सिमेंट गोडाऊनचे मालक शांतीलाल सांड यांच्या सिमेंट गोडाऊनवर कारवाई करण्यात आली आहे. सदर मालकाकडे 5 लाखाहून अधिक थकबाकी असल्याने सिमेंट गोडाऊन सील करण्यात आले आहे. मनपा प्रशासनाने या कारवाई दरम्यान थकबाकीदारांना लवकरात लवकर आपली थकबाकी मालमत्ता कर भरण्याचं आवाहन केलं आहे. या प्रसंगी जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव, निरीक्षक किशोर बागुल, निरीक्षक अनिल सुडके, राजेंद्र गवळी, गजानन वाघ, अशोक मंगिडकर आदी यावेळी उपस्थित होते. धुळे शहरातील हद्दवाढसह बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने सदर जप्ती पथकं नेमण्यात आली असून त्या अनुषंगाने आज दिनांक 3/7/2024 रोजी बाळापूर येथील शांतीलाल लालचंद सांड यांच्याकडे 5,37,944 रुपयाची थकबाकी असल्याने त्यांचे सिमेंटचे 2 गोडाऊन सील करण्यात आलेले आहे. तसेच मार्च महिन्यात वसुलीसाठी आलो असता त्यांनी सदरचा चेक दिला, परंतु बॅलेन्स नसल्याने तो वटला नाही. त्यामुळे सदर मनपा प्रशासनाची एक प्रकारे फसवणूकच करण्यात आलेली आहे. तरी आज त्यांच्यावर कारवाईच्या निमित्ताने त्यांचे सिमेंटचे 2 गोडाऊन सील करण्यात आले. तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. वलवाडी शिवारातील होमगार्ड ऑफिस मागे असणाऱ्या श्रम साफल्य कॉलनीमधील कस्तुरबा किराणापासून नवनिधी बंगलो
सांस्कृतिक नगर, साईबाबा नगर, परदेशी प्रायमरी स्कूल ते नितीन कुमार वसंतराव मगर यांच्या निवासापर्यंत, तसेच तिरुपती नगर, वडेल रोड, आदर्श नगर, अष्टविनायक कॉलनी यांसह वलवाडी येथील इंदिरा नगरच्या काही भागात रस्ते करून द्या या मागणीचे निवेदन इंदिरा महिला मंडळाच्या वतीने मनपा प्रशासनाला देण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मनपाचा सर्व प्रकारचा कर भरूनही या भागात रस्तेच नसल्याने नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. जीवनावश्यक कर भरून देखील लाईट, पाणी, गटारी, घंटागाडी यांची व्यवस्था आजपर्यंत देखील झाली नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या भागात रस्त्याचं काम तातडीने मार्गी लावावे अशा मागणीचे निवेदन मनपाच्या प्रशासक अमिता दगडे पाटील यांना दिले आहे. प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी देखील आंदोलकांना सकारात्मक असा प्रतिसाद दिला आहे. यावेळी इंदिरा महिला मंडळाच्या प्रभा परदेशी, रेखा चौधरी, वंदना करंकाळ, ललिता सुर्वे, माधुरी शिरुडे, वैशाली पाटील, सुवर्णा पाटील, मालती बोरसे, संगीता तेले, कविता चौधरी, पल्लवी पाटील, कल्पना कोंडे आदी महिला यावेळी उपस्थित होते. प्रभा परदेशी, आम्ही वलवाडी येथील सर्व श्रम सापडल्या कॉलनीच्या महिला आहोत आणि विविध कॉलन्यांच्या परिसरातले एक प्रतिनिधी इथे आलेले. दुसरं असं कस्तुरबा प्रोव्हिजनपासून तर नवनिधी बंगलोस, साईनगर, तिरुपती नगर, आर परदेशी प्रायमरी स्कूल, त्याचा बॅक साईडचा भाग आणि अशा वडेल रोडचा भाग प्लस प्रभाग क्रमांक 1च्या अनेक कॉलन्यांमध्ये आजही ती दुर्दशा आहे रोडांची. दोन म्हणजे काही नक्षे दाखवतात, एक अर्धा एरिया झाला, 4 गल्ल्या सोडून देतात. या पद्धतीनेच कामं झालेले आहेत आणि महापालिकेवर करोडो रुपयाचा पाऊस सतत पडत असतो, पण पैसे कुठे जातात, काय होतं ते आम्हाला कळतच नाही. करोड एक रोड 2-2दा होतात. मग माझं असं म्हणणं आहे महापालिकेला की आज आम्ही आयुक्त साहेबांना, आयुक्त मॅडमला, प्रशासक मॅडमला आम्ही असं विनंती केलेली आहे की जिथे डबलचे खर्च होतात ते डबलचे रोड खंदून तयार करतात, तसे न होता या आमचे जे रोडाची 40-45 वर्षापासून दुर्दशा आहे, जी सत्तेधारी करोडो रुपये ग्रामपालिकेला येत होते तरी पण ती रोडांची आज दुर्दशा आहे. आणि आता मागच्या पंचवार्षिकला जे सत्ताधारी बसलेले होते त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही, म्हणून सर्व शुद्ध महिला, समजदार महिला आज इथे आलेल्या आहे. पाण्याची ती समस्या आहे. सोनवणे साहेब सांगतात पाणी 1 दिवशी 2 दिवसा आड येतं, पण 8 दिवसात तीच समस्या आहे. घंटागाडीची ती समस्या आहे. आता घंटागाडीसाठी करोडो रुपयाचा निधी आलेला आहे आणि तो पण 7-7 वर्ष एकाच कोणता ट्रान्सपोर्ट येते त्या ट्रान्सपोर्टकडे ते काम दिलेलं आहे. ते त्यांची पण ती दुर्दशा आहे. घंटागाडींचा ठिकाणा नाही आहे आणि साधा लाईट पद्धतीने नाही आहे. साधे कर देऊन सुद्धा आणि कर डबल घरपट्टी घेतात, नळपट्टी डबल घेतात. लोक व्याजाचा पैसा आणून घरपट्टी नळपट्टी भरतात. लेकरांचे तुपाचे, दुधाचे पैसे इथे देतात लोक, तरी पण दुर्दशा आहे लोकांची आहे. तर आज आम्ही मॅडमला सांगितलेलं आहे, मॅडमने आम्हाला प्रतिसाद चांगलाच दिलेला आहे, तरी पण लवकर काम नाही झालं तर आम्ही पुढच्या वेळेस मोठ्या संख्येने महिला येऊ आणि हे काम वारंवार पाठपुरावा करून आम्ही सर्व आमच्या मीडियाच्या बांधवांच्या सहकार्याने आणि डिपार्टमेंटच्या सहकार्याने करून घेऊ. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरातील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरालगत असलेल्या ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात 20 ते 25 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वृक्ष संवर्धनाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा हा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे व धुळेकर नागरिकांनी देखील आपापल्या घरासमोर सार्वजनिक ठिकाणी झाडे लावावीत असे आवाहन या माध्यमातून करण्यात आले आहे. या प्रसंगी भाजपा विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर प्रतिभा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते राकेश कुलेवार, ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर येथील विश्वस्त, दैनिक मर्डरचे संपादक राजेंद्र गर्दे, सेवेकरी राजेंद्र कुलेवार, बाप्पू ठाकूर, रमेश पेडे, श्रीकांत भावसार, दीपक पाटील, उमाकांत कुटे, रामा मराठे, उदय पाटील, राजू मराठे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाकूर, वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर येथील सेवेकरी. आज दिनांक 2/7/2024 रोजी आज आम्ही वटवृक्ष रोपण हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. गणपती मंदिरच्या पाठीमागे जवळपास 20 ते 25 झाडं हे आमच्या मंदिरातील सर्व सेवेकरींनी व पदाधिकाऱ्यांनी
यांच्या हाताने हे लावण्यात आलेले आहे. तरी वृक्षारोपणाचा हा जो कार्यक्रम आहे एक आपल्याला सगळ्या जगाला आज ते वृक्षारोपण करण्याची फार एक गरज आहे, काळाची गरज आहे. कारण जर का वृक्षारोपण असलं तर आपल्याला हवा, पाणी, वारा, पाऊस वगैरे इतर गोष्टी हे मिळतील, ऑक्सिजन मिळेल, तर आपण चांगल्या पद्धतीने हे जीवन जगू शकू. म्हणून त्या निमित्ताने आम्ही आमचे मंदिरातील सर्व सेवेकरी बांधवांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यात सगळ्यांनी सहमत दाखवलेलं आहे. तरी इथे सर्व जमलेले आमचे सर्व सेवेकरी आलेले पदाधिकारी यांचा मी मनापासून धन्यवाद करतो. आणि असंच सर्वांनी आपापल्या जागेवरती जिथे जागा मिळेल तिथे वृक्षारोपण करावे आणि जगासाठी एक चांगला संदेश द्यावा. या वृक्षारोपणासाठी अनुप भैया अग्रवाल, महापौर ताई, चंद्रकांत बापू सोनार, आपले राजू भाऊ कुलेवार, राकेश भाऊ कुलेवार यांचा सहभाग होता आणि यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. शहर माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत आपण जवळपास धुळे शहरात कालपासून झाडं लावायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मंदिर, गणपती मंदिरच्या शेजारी या ठिकाणी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी आपण झाडं आज लावलेले आहेत. काल आपण देवपूर भागात, परवा 2 नंबर प्रभागात अशा विविध ठिकाणी झाडं लावायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी जी जागा आहे तिथं जवळपास 20 झाडं आपण या ठिकाणी लावत आहोत आणि उद्या 5 नंबर प्रभागाला झाडं लावायला आपण सुरुवात करणार आहोत नागाव बारीपासून. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.